नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असा बोंबील मसाला। मस्त अशी चमचमीत ही भाजी बनवून तयार होते आणि करायला इतकी झटपट आहे की तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी 100 ग्रॅम बोंबील घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, हे बोंबील आपल्याला छान अशी कट करून घ्यायचे आहे आणि साल सुद्धा याचे आपल्याला काढून घ्यायचे आहे। म्हणजे बाजूला जे काटे असतात ते आपल्याला चाकूच्या सहाय्याने असे सगळे सोलून घ्यायचे असतात। सर्वात आधी इथे आता आपल्याला बोंबिलाची शेपटी जी असते ती कट करून टाकायची आहे आणि त्यानंतर समोरचं जे तोंड असते ते सुद्धा कट करून टाकायचं आहे आणि बाजूला जे काटे असतात ते सुद्धा आपल्याला असे चाकूने कट करून टाकायचे आहे, नाहीतर ते आपल्याला खाताना असे तोंडामध्ये येतात। म्हणून आपल्याला अशी बोंबील जी असते साफ करून घ्यायची आहे, नंतर आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे मी इथे सर्व बोंबील साफ करून छान अशी कट करून घेणार आहे। तुम्हाला जितपत तुकडे याचे छोटे मोठे हवे असतील तितके तुम्ही इथे करून घेऊ शकता। इथे माझी सर्व बोंबील छान अशी कट करून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला ही पाण्यामध्ये इथे आता आपला भाजीचा मसाला तयार होईपर्यंत हे आपण पाण्यामध्ये असंच भिजत ठेवू 2 ते 3 मिनिटं। इथे मी आता सर्वात आधी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आणि अर्धा इंच आलं छान असं कट करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे। 1 चमचा जिरे घालून छान अशी मी थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेणार आहे। त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहे। कांदे इथे आता आपल्याला मस्त असे छान असे बारीक कट करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या भाजीला जे ग्रेव्ही आहे ते कांद्यापासूनच तयार होणार आहे। छान असे कांदे बारीक कट केले की भाजीची ग्रेव्ही सुद्धा आपली छान बनून तयार होते। इथे माझा छान असा कांदा कट करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो सुद्धा कट करून घ्यायचा आहे। इथे मी मस्त असा पिकलेला छान मोठा टोमॅटो घेतलेला आहे। टोमॅटो इथे आपल्याला मस्त असा कांद्यासारखाच बारीक कट करून घ्यायचा आहे। टोमॅटोच्या बिया काढून घेणार आहे। गावठी टोमॅटोमध्ये भरपूर अशा बिया असतात। यामधलं बी काढून झालं की मस्त असा मी हा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेणार आहे। तुम्हाला जर टोमॅटो कट करायचा नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता। इथे आता आपला टोमॅटो सुद्धा छान असा कट करून झालेला आहे आणि लसूण सुद्धा मस्त असा वाटून झालेला आहे। त्यानंतर मी इथे कढईमध्ये 2 पळ्या तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला धुवून घेतलेली बोंबील घालून घ्यायची आहे। थोडीशी पाव चमचा हळद घालून घेऊ, मीठ घालून घेऊ चवीनुसार आणि हे सर्व आपण 2 मिनिटं छान असं तेलामध्ये बोंबील फ्राय करून घेणार आहे। बोंबील इथे आता आपली छान अशी फ्राय झाली की बाजूला काढून घेऊ एका डिश मध्ये। बोंबील फ्राय करून घेतल्यामुळे आपल्या भाजीचा अजिबात वास येत नाही, म्हणून इथे बोंबील फ्राय करूनच भाजीमध्ये टाकायची, म्हणजे भाजीला चव सुद्धा छान येते। त्यानंतर त्याच तेलामध्ये मी इथे कट करून घेतलेला कांदा घालून घेणार आहे। कांदा इथे आता आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे आता आपला कांदा मस्त असा गुलाबी रंगावरती छान असा मी इथे परतून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। आलं लसूणची पेस्ट आपल्याला फ्रेश केलेलीच वापरायची आहे, त्याने चव आपल्या भाजीला छान येते। आलं लसूण पेस्ट आपली छान अशी फ्राय झाली की लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो आपल्याला इथे मस्त असा मऊ होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे।
टोमॅटो आपला इथे पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ आपल्याला आधी सुद्धा आपण घातलेलं होतं, म्हणून नंतर थोडंसं घालून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे आता आपला टोमॅटो मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. सर्वात आधी मी यामध्ये 1 चमचा भरून धना पावडर घालून घेणार आहे. अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. चमचाभर लाल तिखट घालून घेणार आहे. लाल तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 मोठा चमचा भरून मी इथे किचन किंग मसाला घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा भरून गरम मसाला घालून घेणार आहे. हे सर्व आता आपल्याला ओले आणि कोरडे मसाले मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी एव्हरेस्टचा हा किचन किंग मसाला वापरलेला आहे. छान लागते यामुळे भाजी, तुम्ही सुद्धा वापरून बघा. यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या भाजीची ग्रेव्ही सुद्धा छान अशी बनून तयार होईल आणि भाजीला तर्री सुद्धा छान येते. 1 मिनिटभर आपण हे असंच झाकून ठेवू. बघू शकता तुम्ही 1 मिनिटानंतर मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि तळून घेतलेली बोंबील घालून घेऊ. हे मसाल्यामध्ये आपल्याला बोंबील मस्त अशी 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला इथे जितपत रस्सा हवा असेल तितकं तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे. बोंबील शिजेल इतकं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे. इथे आता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं मस्त अशी भाजी शिजवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर मस्त अशी चमचमीत आणि दिसायला सुद्धा छान भाजी बनून तयार झालेली आहे. रंग सुद्धा मस्त आलेला आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.